तिथं त्यांचे मिस्टर ऍडमिट होते आणि हॉस्पिटलमध्ये ते असताना त्यांच्या सोबत त्या तिथे थांबल्या, पण माझं पुस्तक रेकॉर्ड करून द्यायची कमिटमेंट म्हणून त्यांना पूर्ण करायची होती. त्यांनी मला सांगितलं पण नाहीये, पण त्यांनी तिथं टेप रेकॉर्डर नेला आणि तिथे त्यांच्या मिस्टरांच्या शेजारी बसून त्या वॉर्डमध्ये त्यांनी रेकॉर्डिंग चालू ठेवलं, पण मला ते पुस्तक कम्प्लीट करून दिलं. त्या कॅसेटसाठी निधी जमवत होतो मी तेव्हा. एका घरात फक्त 3 लेडीज होत्या आणि त्यांच्या घरातले कर्ते पुरुष वारलेले होते. त्यातल्या एक लहान मुलगी, तिच्या वडिलांचं वर्षश्राद्ध होतं. ते वर्षश्राद्ध न घालता त्याचे पैसे त्यांनी एका पाकिटामध्ये आम्हाला कॅसेट्सचे निधी म्हणून दिले. आमच्याकडे आम्ही 60% वरच्या लोकांना, म्हणजे ब्लाइंड 60% वरच्या ब्लाइंड लोकांना आम्ही घेतच नाही म्हणून. तिथं पण मी म्हटलं की मला तर एमपीसीतून जाहिरात आली, त्यात असा उल्लेख आहे आणि मी परीक्षा दिली आणि मी तिथून आलोय. जर तुम्ही घेणार नसाल तर मला लिहून द्या, मी न्यायालयात जातो म्हणून. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्स्पायर्ड टॉक या कार्यक्रमात मी सागर सोनवणे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. मित्रांनो, आज आम्ही तुमच्यासमोर असं एक व्यक्तिमत्व घेऊन आलेलो आहे. त्याचा प्रवास, त्याचा संघर्ष जर तुम्ही ऐकला तर तुम्ही जे कोणत्या क्षेत्रात काम करता त्या क्षेत्रात तुम्हाला प्रेरणा नक्कीच मिळेल. आज माझ्याबरोबर आहे माझा मित्र सुजित शिंदे. सुजित, तुझं इन्स्पायर्ड टॉक या कार्यक्रमात स्वागत आहे. थँक्यू. सुजित बद्दल सांगायचं झालं, सुजितनी UPSCच्या 5 मेन्स परीक्षा दिलेल्या आहेत. त्यानंतर 2009 मध्ये तो रेल्वेमध्ये नोकरीला लागला. 2009 ते 2018 या काळात त्याने रेल्वेतच जॉब केला. दरम्यानच्या काळात तो अभ्यासही करत होता UPSCचा आणि MPSCचा सुद्धा. त्यावेळेस त्यांनी पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा तर दिलेल्या आहेतच. 2018 मध्ये तो IBPSच्या माध्यमातून बँक PO म्हणून सिलेक्ट झाला. 2019 मध्ये तो STI झाला. दरम्यानच्याच काळात त्यांनी इतिहास या विषयात नेट आणि सेट या दोन्ही परीक्षा पास केलेल्या आहेत. 2024 मध्ये, मार्च 2024 मध्ये जो राज्यसेवेचा अंतिम निकाल लागला त्याच्यामध्ये तो क्लास 1 अधिकारी, शिक्षण अधिकारी झाला. त्याची ही एवढी ओळख हे त्यांनी केलेल्या परिश्रमाचं फळ तर आहेच आहे आणि आपल्यासाठी एक मार्गक्रम पण आहे. सुजितला मी विनंती करतो की त्याने त्याचा अल्प परिचय करून द्यावा. ओके. नमस्ते, मी सुजित शिंदे. सध्या मी युनियन बँक ऑफ इंडिया इथे असिस्टंट मॅनेजर म्हणून कार्यरत आहे आणि माझी 2022च्या याच्यामध्ये आता सागरने सांगितल्याप्रमाणे शिक्षण अधिकारी या पदावर निवड झाली. मी स्वतः 100% म्हणजे पूर्णतः ब्लाइंड आहे आणि हे अंधत्व मला वयाच्या मधल्या 10-11 वर्षाच्या टप्प्यात आलेलं होतं. तिथून माझा MA इतिहास आणि पुन्हा नेट सेट आणि असा आता सागरनी सांगितल्याप्रमाणे प्रवास झालेला आहे. आणि मी एवढंच म्हणेन की हा सगळा माझा आतापर्यंत प्रवास झाला त्यात मला जी सकारात्मक लोक भेटली त्यात सागरही होता. असे सगळ्यांचं पाठबळ माझ्या मागे होतं म्हणून मी इथपर्यंत पोहोचलो असं मी म्हणेन सुरुवातीला. सुजित, मी मुद्दा म्हणून ओळख करून देताना मी तुझा अंधत्वाचा उल्लेख केला नाही. कारण की मी जेव्हापासून तुला पाहतोय त्यामध्ये तुझ्या अभ्यासामध्ये तुझ्या बाजूनं तसं अंधत्व मला जाणवलं नाही. कारण की तू जी मेहनत करत होता, जे परिश्रम कर, अर्थात तू जे भोगलेलं आहे ते तुला माहिती आहे. ठीक आहे. पूर्ण अंधत्व असताना सुद्धा स्पर्धा परीक्षा करण्याचा निर्णय तू का घेतलास? म्हणजे माझ्यासाठी म्हणजे असं होतं की 2005 ला माझं म्हणजे ग्रॅज्युएशन झालं तेव्हा म्हणजे एकतर आता म्हणजे या निमित्ताने सांगायचं म्हटलं तर आता श्रीकांत म्हणून चित्रपट आलेला आहे. जे माझ्यासारखीच एक व्यक्ती आहेत त्यांच्या जीवनावर आहे आणि त्यामध्ये तो संघर्ष मांडलेला आहे की म्हणजे आमच्यासाठी असा ऑप्शन होता की एकतर सायन्स कितीही मार्क्स असू देत आम्हाला, आमच्यासाठी सायन्स घेणं हा ऑप्शनच आमच्यासाठी नव्हता. त्यामुळं म्हणजे करिअरचे मार्गच एकतर नव्हते, फार कमी मार्ग. म्हणजे त्या पिक्चर मध्ये पण जसं सांगितले की अगदी एक थोडेसे म्हणजे तुम्ही संगीत शिक्षक व्हाल, अंधशाळेत शिक्षक व्हाल किंवा काही कंपनीत कुठं पॅकिंगच्या वगैरे नोकऱ्या असतील किंवा अगदी सरकारी नोकऱ्या थोडेफार असे म्हणजे खूप लिमिटेड करिअरचे ऑप्शन होते. आणि स्पर्धा परीक्षांच्या बाबतीत पण क्लिअरिटी नव्हती म्हणजे की ती देता येतील का किंवा काय.
पण असं झालं की माझा एक मित्र जो नॉर्मल होता, जो नॉर्मल तुमच्यासारखा सामान्य याच्यातला, पण तो गरीब कुटुंबातून माझ्यासोबतच आम्ही एक सामान्य बॅकग्राऊंडचेच एकत्र शिकलो वगैरे, आणि तो पहिल्यांदा PSI झाला आणि पुन्हा DYSP झाला. मग तिथून मला प्रेरणा मिळाली की हे स्पर्धा परीक्षा आपण पण देऊ शकतो का, आणि तिथून मी मग हा शोध सुरू केला आणि तिथून हा प्रवास सुरू झाला. सुजित, जनरली आम्ही लोक बाजारात जातो, पुस्तक घेतो, पुस्तक वाचतो, त्याची रिव्हिजन करतो आणि परीक्षेला जातो. तू कसं काय अभ्यास केला? तुला तर तू बघू शकत नाहीस, तू थेट वाचू शकत नाहीस, कसं केलंस? हे होतं की माझे हेच पहिलं महत्वाचं चॅलेंज होतं की 2005 मध्ये 5-6 मध्ये मी जेव्हा स्पर्धा परीक्षांबद्दल माहिती घ्यायला सुरुवात केली, कारण आमच्यासाठी जी ब्रेल लिपी असते त्या ब्रेल लिपी ती लिमिटेड सोर्स, म्हणजे 12वी पर्यंत वगैरे त्याचा वापर करता येतो. MPSC UPSC ची पुस्तकं आपल्याला या क्षेत्रातल्या लोकांना माहिती आहे की 1000 पानं, किमान 500 पानं, 1000 पानं अशी पानं असतात, आणि मग याचं रेकॉर्डिंग करूनच मग त्याचा अभ्यास करणं असंही होतं. ते चॅलेंज होतं. मग रेकॉर्डिंगला लोक भेटणं, आणि तेव्हा असं होतं की तेव्हा हे तंत्रज्ञान पण पुढे गेलं नव्हतं. कॅसेट्स, टेप रेकॉर्ड मध्ये कॅसेट्स मध्ये रेकॉर्ड करावं लागायचं, असं ते सगळं चॅलेंज होतं. पण या काळात मला अशी लोकही भेटली, वर्तमानपत्रातून आवाहन केलं गेलं आमच्या NGO कडून की असं व्यक्तीला, म्हणजे असं सरळ सोप्या भाषेत आवाहन केलं की अंध व्यक्तीला कलेक्टर बनण्याची इच्छा आहे आणि लोकांनी वाचनासाठी पुढे यावं. तर मग खूप चांगला रिस्पॉन्स तेव्हा लोकांकडून काही आला. म्हणजे काही लोक तात्पुरत्या उत्साहाने आले, पण त्यातले काही लोक मात्र असे मिळाले मला की त्यांनीच मला खूप मोठी प्रेरणा दिली त्यांच्या कृतीतून. म्हणजे 1-2 उदाहरण मला सांगायला आवडेल. नक्की. की असं झालं की एक दिवेकर मॅडम म्हणून होते, ज्यांचं वय 66 होतं, आणि ते रोज मला रिडिंग करून दाखवायला कॉलेजमध्ये तरी यायच्याच, आणि घरी पुस्तक घेऊन रेकॉर्डिंग करून द्यायच्या घरी जाऊन. पण एकदा त्यांचे मिस्टर ऍडमिट होते आणि हॉस्पिटलमध्ये ते असताना त्यांच्या सोबत त्या तिथे थांबल्या, पण माझं पुस्तक रेकॉर्ड करून द्यायची कमिटमेंट पण त्यांना पूर्ण करायची होती. त्यांनी मला सांगितलं पण नाहीये, पण त्यांनी तिथं टेप रेकॉर्डर नेला आणि तिथे त्यांच्या मिस्टरांच्या शेजारी बसून त्या वॉर्डमध्ये त्यांनी रेकॉर्डिंग चालू ठेवलं, पण मला ते पुस्तक कम्प्लीट करून दिलं. ही कमिटमेंट जेव्हा मी पाहिली की इतके लोक उभं राहतात माझ्यासाठी. किंवा दुसरं एक उदाहरण असं होतं की त्या कॅसेटसाठी निधी जमवत होतो मी, तेव्हा एका घरात फक्त 3 लेडीज होत्या आणि त्यांच्या घरातले कर्ते पुरुष वारलेले होते. त्यातल्या एक लहान मुलगी, तिच्या वडिलांचं वर्षश्राद्ध होतं, ते वर्षश्राद्ध न घालता त्याचे पैसे त्यांनी एका पाकिटामध्ये आम्हाला कॅसेट्सचे निधी म्हणून दिले. मग हे कुठंतरी हे टर्निंग पॉईंट माझ्यासाठी होतं की अशी लोक आपल्या पाठीमागे उभी राहत आहेत, तर मग आपण नक्कीच म्हणजे पुढे जाऊ शकतोय किंवा करायला पाहिजे, हे जाणवलं माझ्या बाजूने. आता तू हे गोष्टीचा उल्लेख केला, आपण दोघं एकत्र अभ्यास करत होतो. तू सातारला राहायचास आणि तू पुण्यात अभ्यास करत होता. मी तुझ्या घरच्यांना जवळून ओळखतो, आणि मला तुला हा प्रश्न विचारायचा आहे की तुझ्या ह्या अभ्यासामध्ये, तुझ्या ह्या सगळ्या ह्या धावपळीमध्ये तुला तुझ्या आईची, तुझ्या वडिलांची कशी मदत झाली? म्हणजे काय की, म्हणजे मी आता सागरला माहिती आहे की माझं बॅकग्राऊंड फार काय, म्हणजे ग्रामीण. आईचं 7वी शिक्षण आहे, वडिलांचं 10वी शिक्षण. शिक्षणाची कुठली पार्श्वभूमी नव्हती. वडील ड्रायव्हर काम करत होते, हे सगळं होतं. पण आईच्या बाबतीत मी सांगेन खूप की आईला म्हणजे तिला शिकायचं होतं 7वी असताना. तिच्या घरी शिक्षक घरी आग्रह करायला आलेले की हिला शिकवा म्हणून, पण घरच्यांनी नाही म्हटले तेव्हाचा जो काळ, महिला आणि ग्रामीण भागात. पण तिने ते माझ्यावर बिंबवलं पहिल्यापासून की शिक्षण खूप महत्वाचं आहे, शिकायला पाहिजे, आणि तो परिणाम माझ्यावर झाला. आणि त्यामुळे मी पहिल्यापासून ते मात्र मनामध्ये ठेवलेलं होतं की म्हणजे आपल्याला मधून, आणि मला मधून अंधत्व आलं तरी सुद्धा तिने तेच तिच्या बाजूने हे ठेवलं की शिक्षण मात्र घ्यायला पाहिजेच काही झालं तरी. कारण की त्यांची धडपड मी पाहिलेली आहे, स्वतः मी पाहिलेली आहे, त्यामुळं तो कोणता डायलॉग नाहीये हे मला माहिती आहे. येस. आणि म्हणजे मुंबईला परीक्षेसाठी ट्रेनमध्ये तुला घेऊन जाणं, बसमध्ये तुला घेऊन जाणं त्या गर्दीतून, आणि हे फार कमी लोकांना मिळतं. कारण की जनरली काय होतं की आपलं अपत्य ब्लाइंड असल्यामुळं बरेच पालक आपल्या अपत्याकडे दुर्लक्ष करतात.
पण तुझ्या बाबतीत ते बिलकुल झालेलं नाहीये. उलट तुला ज्या गोष्टी हव्यात त्या त्यांनी तुला मिळवून दिल्या होत्या. हो 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 नक्कीच. मला तुला अजून एक प्रश्न विचारायचा आहे की तू युपीएससीच्या 5 मेन्स दिलेल्या आहेत. हो. मुख्य परीक्षेला रायटर लागतो. हो तुझ्या एका मुख्य परीक्षेला तू उत्तर मराठीतून लिहिणार होतास आणि तुला रायटर गुजराती दिलता. बरोबर. त्याच्यामुळे तुझी ती मेन्स गेली का? आणि हा प्रॉब्लेम, हा दोष व्यवस्थेचा आहे. येस, म्हणजे आता हा संघर्ष पुन्हा तसाच होता की म्हणजे जेव्हा मी सुरुवात केली म्हणजे 2009 मध्ये, तेव्हा युपीएससी बाबतीत असं होतं की पूर्व परीक्षेला तुम्ही स्वतःचा लेखनिक घेऊ शकत होता, पण मुख्य परीक्षेला लेखनिक गव्हर्नमेंट देणार. म्हणजे ही परीक्षा अशी असते की मुलं 2-2 वर्ष लिखाणाची प्रॅक्टिस करतात, ते उत्तर तपासून शिक्षकांकडून घेतात आणि जेव्हा ग्रीन सिग्नल तिथून मिळतो शिक्षकांकडून तेव्हा परीक्षेला उतरतात. तर पण माझ्या बाबतीत हे होतं की माझ्यासारख्यांच्या बाबतीत की तिथे डायरेक्टली जायचं आणि डायरेक्ट समोर तुम्हाला तिथे रायटर भेटणार आणि ते रायटर कसे आहेत, काय त्यांचं रायटिंग स्पीड काय ते काही माहित नसणार आणि त्यांच्यासोबत जाऊन तिथं कोऑर्डिनेट करून परीक्षा द्यायची. मग असे अनुभव आले की जसं आता सागर बोलत तसं मराठी पेपर लिहायचे पण गुजराती मुलासाठी आलेले रायटर ते माझ्यासाठी बसले. म्हणजे शासनाला म्हणजे त्याचं तितकं गांभीर्यच काही नव्हतं किंवा एखाद्या व्यक्तीला ऍज अ ड्युटी म्हणून गव्हर्नमेंटच्या एम्प्लॉईला की आज अरे बाबा तुझी ड्युटी इथं जाऊन पेपर लिहायचा एकाचा. तर असे लोक यायचे, मग त्यांचे हात दुखून यायचे पेपर लिहिताना, स्पीड मध्ये लिहिणं वगैरे. आता त्यांच्याकडून मी त्या अपेक्षा करणंच अचानक एखादा व्यक्ती येऊन त्यांनी पेपर लिहिणं 3 तास आणि तो पण ऍज अ गव्हर्नमेंट ड्युटी म्हणून येणं. तर मग त्यासाठी मी तक्रारी केल्या, न्यायालयात पण गेलो, पण जोपर्यंत मी मेन देतो तोपर्यंत तर हीच परिस्थिती होती की युपीसीचाच लेखनिक घ्यायला लागायचं. नंतर मात्र आता त्यांनी सुधारणा केली की आता स्वतःचं लेखनिक अलाउड करतायत, पण त्यासाठी न्यायालयातून लढावं लागलं. येस. तू जी आत्ताची राज्यसेवेची जी परीक्षा दिली याचा अभ्यास कसा केलास, जी तुला आता क्लास 1 ची पोस्ट मिळालेली आहे? याबाबत हे राहील की पहिल्यापासूनच म्हणजे मी हे आधी कॅसेटच्या स्वरूपात रेकॉर्डिंग करून ते ऐकणं आणि नंतर आता थोडस आणखी आधुनिक माध्यम आली म्हणजे मोबाईलवर रेकॉर्ड करून ते ऐकणं अशा स्वरूपात. पण यामध्ये महत्वाचा रोल असा होता की सामाजिक संस्था म्हणजे पुण्यामध्ये एक अंधमित्र म्हणून एक संस्था आधी काम करत होती या क्षेत्रात की आम्हाला रेकॉर्डिंग करून देणं पुस्तकं दिल्यावर. आणि आता यशोवाणी म्हणून एक ग्रुप कार्यरत आहे की ज्यांच्याकडे आम्ही. कुणाचा आहे तो ग्रुप? यशोवाणी प्राची गुजर मॅडम म्हणून आहे. तर त्या तो चालवतात आणि असे अनेक रीडर्स मग तिथे आहेत आणि ते लोक मग आमच्यासाठी पुस्तक स्कॅन करून ते रेकॉर्ड करतात आणि मग ते त्या फाईल आम्हाला देतात. मग ते रेकॉर्ड मी ऐकतो आणि पुन्हा मग त्या रेकॉर्ड ऐकल्यानंतर आता जनरली तुम्ही अभ्यास करता तेव्हा तुमचं हे असतं की तुम्ही पुस्तकांवर मार्क करता, हे करता किंवा नोट्स स्वतःच्या काढता. पण मग माझ्या बाबतीत तो मार्ग मग मी मार्ग शोधला की मी नोट्स माझ्या कशा काढणार, तर मी पुन्हा माझ्या आवाजात मी लेक्चर किंवा पुस्तक ऐकणार आणि ते माझ्या आवाजात माझ्या नोट्स मी रेकॉर्ड करणार आणि ते पुन्हा ऐकणार. पुन्हा त्या नोट्सच्या पुन्हा आणखी तुम्ही जसं पुन्हा 1 लाईनर शॉर्ट पॉइंट बनवता जसं काही चार्ट मध्ये किंवा याच्यामध्ये की अगदी शेवटच्या तासामध्ये पुन्हा रिव्हिजन झाली पाहिजे एका पेपरची, तर तसे सुद्धा. पण मग पुन्हा मी असं म्हणजे हे शिकत गेलो मी की माझ्या जशा अडचणी पुढे येतील मला तसं मग त्याचे पुन्हा आणखी शॉर्ट नोट ऑडिओ मध्येच बनवणं. म्हणजे अगदी तुमच्यासारखं पूर्ण मॅच नाही करता येणार मला, पण मी माझ्या बाजूने प्रयत्न केला की माझ्या बाजूने. सुजित अजून काय मॅच करायचं? तो क्लास 1 अधिकारी झालाय. म्हणजे ज्या वेळेस 3.5 लाख लोक प्री परीक्षा देतात त्यातले 300 लोक फायनल लिस्ट मध्ये असतात, त्या फायनल लिस्ट मध्ये असतो. म्हणजे की सुजित हा त्या सगळ्यांसाठी चपराक आहे की आमच्याजवळ रिसोर्सेस नाहीयेत. त्याच्याजवळ रिसोर्सेस नव्हते, त्यांनी जे होते ते स्वतःच्या दृष्टीने चांगले युटिलाइज करून घेतलेले आहेत. हे एक उत्तम उदाहरण आहे. मुख्य परीक्षेचा अभ्यास कसा केलास? आता आपण म्हणलं हे पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, सराव पेपर सोडवत होतास का? हा, म्हणजे तेच झालं की म्हणजे युपीसी बाबतीत तर मी 2009 ते 15 या काळात माझा तोच ड्रॉबॅक राहिला. एक तर म्हणजे पेपर मला सोडवण्यासाठी म्हणजे लेखनिक प्रॅक्टिससाठी वगैरे अवेलेबल तेव्हा नव्हता आणि त्यामुळेच कुठेतरी युपीएससी मधून पुढे जाऊ शकलो नाही असं मला वाटतं. आणि मग राज्यसेवेच्या बाबतीत आता जेव्हा जसं आता तंत्रज्ञान पुढे गेलं
तसं मुख्य परीक्षेच्या वेळेला ऑनलाईन काही लेक्चर्स वगैरे अवेलेबल झाले म्हणजे क्लासेस. मग त्यानंतर मला मटेरियलच्या स्वरूपात थोडं हे करता आलं की मग ते लेक्चर्स, मग त्या बाबतीत असं मग आम्ही असं टेक्निक, माझी मिसेस, इथे मिसेसचा पण खूप मोठा रोल होता. प्लीज. माझी मिसेस म्हणजे आमचं 2016 साली विवाह झाला आणि लव्ह मॅरेज आहे आमचं. माझी मिसेस पूर्ण म्हणजे ती नॉर्मल आहे, सायटेड आहे आणि तिने विचारपूर्वक हे स्वीकारले. आणि तिने मग आम्ही असं हे करायचो की हे ऑनलाईन लेक्चर्स वगैरे ती ऑडिओ मध्ये रेकॉर्ड करून घ्यायची आणि ते पुन्हा मग मी ऐकायचो आणि त्याच्या पुन्हा नोट्स बनवायचो. अशा स्वरूपात मग हे मुख्य परीक्षेच्या बाबतीत मग आता जसं लॉकडाऊन नंतर आणखी मग चांगल्या पद्धतीने माझा अभ्यास पुढे गेला की रिसोर्सेस अवेलेबल झाले आणि मग त्या पद्धतीने मी पुढे गेलो, मी ही मुख्य परीक्षा दिली. मुलाखत कशा पद्धतीनं झाली तुझी? मुलाखतीच्या बाबतीत असं झालं की मुलाखतीला त्यांनी मला म्हणजे वेगवेगळ्या अँगलनी प्रश्न विचारले. म्हणजे चालू घडामोडी तेव्हा जे पार्लमेंटवर जे मुलांकडून हे झालं होतं ते तरुण मुलं ते पार्लमेंटमध्ये घुसले होते. तर तो हल्ला आहे की काय आहे ते म्हणजे ते डिबेटेबल प्रश्नापासून ते मग त्यांनी मग पेपर तुम्ही रोजचा कसा वाचता, मग ते प्रूव्ह करण्यासाठी त्यांनी तेही विचारलं की मग कालच्या आजच्या बातम्या सांगा. की म्हणजे मी सांगितलं ना, मी माझ्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून पेपर वाचतो, मग ते सांगा म्हणजे बातम्या. मग ते त्यांनी चेक करून घेतलं की कशा पद्धतीने, किंवा मग बँकेत कुठल्या प्रकारचा रोल करता, मग तिथले चॅलेंजेस काय, तुमचे स्वतःचे चॅलेंजेस आणि मग कस्टमरचे कस्टमर पुढच्या काय काय अडचणी आहेत, तुमचं बँकिंग सेक्टर मध्ये आत्ताचे काय चॅलेंजेस आहेत, असे म्हणजे ह्या बँकिंग संदर्भात मग थोडं जास्त डीप मध्ये त्यांनी म्हणजे मी जे काम करतोय त्यामध्ये प्रश्न त्यांनी विचारले. इतिहास विषयावरती प्रश्न विचारले. पुन्हा हे की म्हणजे मी केपेबल इकडे काम करू शकणार आहे का, हे पण क्रॉस केलं की महसूल प्रशासनात जायचंय तर तुमचा लॉचा अभ्यास आहे का, आणि पुन्हा हे तुम्ही चॅलेंजेस कसे हँडल कराल, तुम्ही पूर्ण दृष्टीबाधित आहात तर हे या संदर्भात त्यांनी मग कॉन्फिडन्स माझा चेक केला. आणि पण म्हणजे एकंदरीत त्यांचे मार्क दिलेले पाहता बऱ्यापैकी त्यांना माझी उत्तर हे झालेत असं वाटतंय. बर, मुलाखतीला किती मार्क दिले होते? मला 60 मार्क्स होते. ओके, ठीक. सुजित, मला आता ह्याच्या पुढे एक जाऊन तुला प्रश्न विचारायचा आहे की सर्वसामान्य विद्यार्थी जे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतात आणि तू अभ्यास करतो, याच्यात जमीन आसमानचा फरक आहे. तर अभ्यास करताना किंवा एखादी पोस्ट मिळवून असताना कोणत्या गोष्टी करणं गरजेचं आहे? म्हणजे मी आता तिथले माझे सगळे चढ उतर जे आतापर्यंत झाले त्यातून हे सांगेन की म्हणजे मी जे अनुभवले माझे मित्र किंवा हे यांच्या अनुभवातून, की काही वेळेला काय होतं की मुलांच्या बाबतीत असं होतं की आजूबाजूच्या परिस्थितीचा काही वेळेला छोट्या छोट्या गोष्टींचा खूप ताण घेतला जातो की मला माझं म्हणजे आवडती म्हणजे स्टडी रूम मध्ये जागा मिळत नाहीये किंवा हे होत नाही, किंवा शेजारचा किती अभ्यास करतोय मी किती अभ्यास करतोय, ह्या गोष्टी पासून वरती आलं पाहिजे. कारण स्पर्धा आपली असं म्हणजे छोट्या छोट्या याच्यातून नाहीये. आणि मी माझ्या बाबतीत मात्र हे मग ठेवलं की एका बाजूला मला हे होतं की माझं कॉम्पिटिशन असं होतं की 40% ते 100% ब्लाइंड हे एकाच कॅटेगरीत मोजले जातात. म्हणजे जे मुलं ब्लाइंड आहेत पण ते स्वतः रिडिंग रायटिंग करतात आणि स्वतःचे पेपर स्वतः सोडवतात, त्यांना आमच्याबरोबर तितकाच अतिरिक्त वेळ दिला जातो. आणि काही जण मग पण म्हणजे अगदी लो विजन मुलं असतात त्यांच्याबद्दल पण काही वाद नाही, पण असंही झालंय की काही फेक कॅन्डिडेट पण सर्टिफिकेट काठावर असणारे मिळवून ते या स्पर्धेत उतरले आणि त्यांच्याशी लढायचं होतं. आणि त्यामुळं आणि एका बाजूला सिस्टीम अशा पद्धतीने हे होते की शासनाने ठेवली की शक्यतो तेच लोक सिलेक्ट होतील अशा पद्धतीने सगळं वातावरण तयार केलं होतं. त्यामुळं मलाही काही वेळेला फ्रस्ट्रेशन यायचं की मग आपण याच्यातून पुढं कसं जाणार, या लोकांना पार करून जाणं. म्हणजे मी इव्हन असं ऐकलंय की माझ्या एक मित्रांनी सांगितलं की त्यांच्या ऑफिसमध्ये आमच्या कॅटेगरीमधून निवडलेले असे एक अधिकारी आहेत की जे समृद्धी हायवेवरून कार चालवून येतात आणि ते ब्लाइंड कॅटेगरीमधून अधिकारी म्हणून सिलेक्ट झाले. तर
हे फार मोठी ऐकलं. शोकांतिका आहे ना. हा, पण मग एका बाजूने मी माझ्या बाजूने हा पण विचार केला की काही माझे प्लस पॉइंट आहेत, की मी लहानपणापासून म्हणजे मी माझी म्हणजे हेच मी मुलांना सांगेन की मी माझे प्लस पॉइंट चा विचार केला की मला लहानपणापासून कॅल्क्युलेशन, क्रिकेटची आवड होती, तर ते क्रिकेटच्या आवडीमुळं कॅल्क्युलेशन खूप फास्ट माझे असायचे, सगळे रन्स मोजणं हे, आणि कुठल्याही गोष्टीमध्ये अभ्यास म्हणजे मी त्या काळात सौरव गांगुलीचा फॅन होतो, तर मी इतकं त्याला फॉलो करायचो की त्याची पूर्ण मेंटॅलिटी मला म्हणजे तो कुठल्या वेळी कुठला बॉलर युज करणार आहे कॅप्टन म्हणून हे अगदी माझा पूर्ण अभ्यास झालेला होता. किंवा मी एखादा पिक्चर ऐकला, म्हणजे मी तर बघतोच म्हणतो, मी पिक्चर बघितला तर तुम्ही नंतर मला त्याचा एखादा सीन फक्त 2 मिनिटांसाठी दाखवला ना, तर मी तुम्हाला तो कोणता पिक्चर ते सांगणार नक्की 100%. तर हे मी माझे स्ट्रॉंग पॉइंट चा विचार केला की माझ्याकडे माझे हे स्ट्रॉंग पॉइंट आहेत आणि ही माझी क्षमता जेव्हा मी पूर्ण वापरेन तेव्हा नक्कीच कधी ना कधी मला याच्यातून यश मिळेल, असं ते मी माझ्या स्ट्रॉंग पॉइंटवर विश्वास ठेवला आणि हे करत राहिलो. आणि दुसरी गोष्ट हे करताना मग माझ्यासाठी आज आणखी चॅलेंज होतं की आमच्यासाठी दुसरं काही सेकंड ऑप्शन असा नव्हतं. म्हणजे काही प्रायव्हेट सेक्टरमध्ये असं मुलांना आता जास्त प्लॅन बी म्हणतात सगळे की प्लॅन बी ठेवा, आणि असतो मुलांकडे बाबा नाही झालं तर प्लॅन बी, पण आमच्यासाठी काही प्लॅन बी असं नव्हतं प्रायव्हेट सेक्टरमध्ये. तर आम्हाला म्हणजे आजही खूप नकारात्मक हे, तर 2009 मध्ये त्यामुळे मी नोकरी करणं गरजेचं होतं. रेल्वेमध्ये नोकरी केली, पुन्हा बँकमध्ये केली, हा अभ्यास करताना मग नोकरी करणं तर भाग होतं आणि त्यानंतर अभ्यास करायचंय, मग वेळ कमी होता, तर मग तिथं भूमिका ही होती की जिथं मिळेल तिथं अभ्यास करायचा. म्हणजे मी रेल्वे स्टेशनला मी तिकीट ऑफिसमध्ये म्हणजे जिथं तिकीट्स हे केले जातात, आता तिथं तर किती गोंधळ असायचा, अशा ऑफिसमध्ये असायचो. पण तिथं जेव्हा संधी मिळेल तिथं पण मी माझं अभ्यासाचं एक इन्स्ट्रुमेंट बरोबर ठेवायचो. म्हणजे माझं कामातून जेव्हा संधी मिळेल तिथं ऐकायचं, की बँकेमध्ये पण आजूबाजूला कस्टमर असू देत काय असू देत, मला जेव्हा संधी मिळाली तिथं मी अभ्यास केला. मग मी ते काही बॅरियर नाही ठेवलं की मला शांतताच पाहिजे आणि मला असंच वातावरण पाहिजे, कारण माझ्यासाठी तो ऑप्शन नव्हता आणि तो मी ठेवला पण नाही. आणि मग तोच मला म्हणायचं की अभ्यास करायचा तर तो कुठल्याही वातावरणात आणि होऊ शकतो, एवढं मी म्हणू शकतो माझ्या अनुभवावरून. तुमची तेवढी इच्छाशक्ती पाहिजे ती गोष्ट मिळवण्यासाठी. येस मित्रांनो, तुम्ही पाहताय की सुजित आपल्याला त्याचा एकूण सगळा प्रवास सांगतोय. सुजित, मला ते पुन्हा एका प्रश्नाकडे जायचंय. ते तू आता बोलताना उल्लेख केला की 40% आणि 100%, हे जरा एकदा परत जरा थोडस समजावून सांग. म्हणजे असं आहे की हे शासनाकडून 40% दिव्यांग असतात त्यांनाही एकाच कॅटेगरीमध्ये रिझर्वेशन दिलं जातं. तिथपासून ते 100% ज्यांना म्हणजे पूर्ण ब्लाइंड आहेत त्यांनाही त्याच कॅटेगरी, किंवा पूर्ण मुकबधीर आहेत त्यांनाही त्याच कॅटेगरीमध्ये. जो 40% ब्लाइंड आहे तो विद्यार्थी पाहू शकतो का, वाचू शकतो का? त्यांच्यासाठी असं आहे की आता टेक्नॉलॉजीच्या याच्यातून त्यांना नवीन ते ग्लासेस वगैरे भिंगाचे वगैरे वापरून ते चांगल्या पद्धतीने रिडिंग रायटिंग करू शकतात ऍज अ नॉर्मल पर्सन म्हणून. म्हणजे युपीएससीला पण त्यांना तो एक्स्ट्रा लिहिण्याचा पण वेळेचा फायदा मिळतो, किंवा एमपीएससीला पेपर सोडवताना तो एक्स्ट्रा तासाला 20 मिनिटं जी मिळतात, 1 तासाला 20 मिनिटं अतिरिक्त मिळणं, तो त्यांच्यासाठी बोनस असतो की रिडिंग रायटिंग स्वतः करणं आणि पुन्हा तो जे तुझ्या बाबतीत माझ्या बाबतीत किंवा माझ्यासारख्यांच्या बाबतीत हे नाही. आणि त्यात पुन्हा आणखी रायटर्सचे नॉर्म्स सतत बदलत असतात, मग तो लेखनिक मिळण्यापासून ते मग हा प्रवास सगळा करावा लागतो. ज्या वेळेस तुझा हा मार्च 2024 निकाल आला क्लास 1, त्यावेळेस घरच्यांची काय प्रतिक्रिया होती आणि तुझ्या मित्रांची आणि आजूबाजूच्या लोकांची? खूप सर्वांना, कारण म्हणजे सगळ्यांनी आधीपासून माझा हा संघर्ष पाहिलेला होता किंवा सगळे त्याचे भागीदारच होते, त्यामुळं खूप म्हणजे सगळ्यांना खूप आनंद झाला, आई वडिलांना, मिसेसला आणि सगळ्या मित्रांना. कारण हे सगळंच खूप जवळून की सगळे फेक कॅन्डिडेट पण आमच्या इथलेच माहित होते, कोण कशा पद्धतीने पुढे जातात आणि कशामुळे अडचणी येत आहेत. आणि हे करत असताना मधल्या काळात हे जॉब लागताना पण ज्या प्रकारचे अनुभव आले मला, ते सुद्धा खूप भयानक होते. त्यामुळं त्या पार्श्वभूमीवरचा हा म्हणजे तो खूप मोठा होता. मी म्हणजे मला थोडं म्हणजे त्याबद्दल बोलायला आवडेल की म्हणजे मधल्या काळात म्हणजे मी 2009 मध्ये जेव्हा मी रेल्वेमध्ये जॉईन म्हणजे सिलेक्ट झालो आणि मेडिकलसाठी डॉक्टरांच्या समोर गेलो,
तर डॉक्टरनी सर म्हटले की तुम्ही काय काम करणार आहे, तुम्ही 100% ब्लाइंड आहे. पहिली भूमिका घेतली. मी 3 ते 4 दिवस त्यांना समजावून सांगत होतो की मी टेलिफोन ऑपरेटिंगचा कोर्स केला. इथं टेलिफोन ऑपरेटर तेव्हा एक सेक्शन होतं रेल्वेमध्ये, पण ते त्यांना पटतच नव्हतं. म्हणजे ते नाहीच, असं 3-3 दिवस आम्हाला बाहेर आईला मला थांबवलेलं, मेडिकली फीड द्यायला तयार नव्हते. मग एक सातारचे अधिकारी एक असे आम्हाला भेटले रेल्वेमधले, ज्यांचा पुतण्या पार्शली ब्लाइंड होता. त्यांना थोड्याशा संवेदना होत्या त्याच्यामुळं. तोही 40% ब्लाइंड होता आणि तोही माझ्याबरोबर सिलेक्ट झालेला होता आणि त्याचं मेडिकल वगैरे झालं. पण मग त्यांना थोडं जाणवलं, मग त्यांनी ते त्या डॉक्टरांना समजून सांगितलं. मग त्यांनी मेडिकली फीड दिलं. ते फीड दिल्यानंतर पण पुन्हा पुणे डिव्हिजन मध्ये मला नोकरी मिळणार होती, पण डिव्हिजन मधल्या प्रत्येक विभागाने नाकारलं की आमच्याकडे हा व्यक्ती नकोय म्हणून. मग ती फाईल पुणे डिव्हिजन मधून दुसऱ्या डिव्हिजन मध्ये, अशा अख्ख्या महाराष्ट्रातले 6 डिव्हिजन मध्ये फाईल फिरली माझी, पण कुठलंच डिव्हिजन मला घ्यायला तयार नाही. पुन्हा ती असे 6 महिने गेले. मी सतत जात होतो, भेटत होतो, पण ते म्हणायचे की कोणच स्वीकारायला तयार नाही. मग सिलेक्ट केलं त्यांनी आणि नंतर घ्यायला नकार देत होते की आमच्याकडे नको असं. असं करून मग पुन्हा मी सतत, आणि पुन्हा नंतर मला जाणवलं की मी एकटाच नाही, आणखी 3 100% ब्लाइंड जण, असे आम्ही 4 जण होतो. मग आम्ही परत सतत भेटत राहिलो, त्यांना पर्याय देत राहिलो. मी मग 6 महिन्यांनी आम्हाला ते तिथे जॉईन करून मग घेतलं, मला अनाउन्सरचं पद दिलं. हे झालं रेल्वेमध्ये. पुन्हा हाच अनुभव हे 2009 मध्ये झाला. 2018 मध्ये बँकेत निवड झाली. मी रेल्वेला राजीनामा दिला आणि माझी इकडं त्यांची अशी प्रोसेस होती की सातारा सिव्हिल हॉस्पिटलला मेडिकलची प्रोसेस करून जॉईन व्हायचं होतं बँकेमध्ये, हेड ऑफिसला त्यांच्या. तर मी बाकीचे माझ्या सगळ्या प्रोसेस झाल्या, शारीरिक चाचण्या झाल्या आणि फक्त सिव्हिल सर्जन जे आहेत त्यांच्याकडून फायनल फक्त साईन व्हायची होती. आणि मी इकडे रेल्वेला राजीनामा तोपर्यंत देऊन टाकलेलं होतं. आणि सिव्हिल सर्जन डायरेक्टली म्हणाले की तुम्ही काय काम करणार आहे, 100% ब्लाइंड आहे. आणि तर त्यांनाही सांगितलं की माझ्यासारखी इतर लोक आधी काम करतायत आणि या आरक्षणातूनच माझी निवड झालेली आहे, ते पद आयडेंटिफाईड आहे आमच्यासाठी. तरी ते ऐकायलाच तयार नाही की नाही, मी तुम्हाला फीड देऊ शकत नाही. म्हणजे तिथं पुन्हा ते 2-3 दिवस मग अनेक लोक, मग मी तर थोडं या मोडमध्येच होतं की यांना आता म्हणजे कायदेशीरच हे दाखवायचं. पण मग थोडं तिथं मिसेसनी आणि आमच्या एनजीओनी मला हे केलं की नाही, आपण थोडं आपण शांततेने घेऊया. आणि मग त्यांना समजावून सांगून वगैरे, ते पण त्यांना समजलं नाहीच इतकं, फक्त त्यांनी इतर लोकांनी सांगितलं म्हणून ती साईन केली. आणि मग बँकेत ती नोकरी मिळाली 2018 मध्ये. एसटीआय मध्ये 2019 ला सिलेक्शन झालं. तिथं डॉक्युमेंट चेकिंगला गेलो, तेव्हा माझं काही ठरलं नव्हतं की मी घेणार नाहीये म्हणून एसटीआय. तर तिथेही पहिल्या शब्दात तोच होता की आम्ही 60% वरच्या लोकांना, म्हणजे ब्लाइंड 60% वरच्या ब्लाइंड लोकांना आम्ही घेतच नाही म्हणून. तिथं पण मी म्हटलं की मला तर एमपीसीतून जाहिरात आली, त्यात असा उल्लेख आहे आणि मी परीक्षा दिली आणि मी तिथून आलोय. जर तुम्ही घेणार नसाल तर मला लिहून द्या, मी न्यायालयात जातो म्हणून. मग त्यांनी माझं वेगळ्या पद्धतीने ब्रेन वॉश सुरू केली. मी बँक मध्ये आहे तर कशाला तो जॉब सोडताय, तो चांगला आहे, याच्यापेक्षा तो कधीही चांगला आहे. मग तो माझा निर्णय होता की मी ठरवणार ते की मी कोणता घ्यायचा. पण तुम्ही नाकारू शकत नाही, ही माझी भूमिका मी ठेवली की तुम्ही लिहून द्या, मी नाहीतर कोर्टात जातो. पुन्हा 3-4 महिने पेंडिंग पडलं आणि नंतर त्यांच्या ती चूक लक्षात आली की आपण एमपीसीने तर सिलेक्ट केलेलं आहे आणि आपण असं करतोय. मग त्यांनी साताऱ्यासाठी ऑर्डर दिली. मग हे अशा पद्धतीने मग हे सगळे पार्श्वभूमी होती या सगळ्या पुरावाचा मागे. आता शिक्षण अधिकारी झालं, परत त्याच प्रक्रियेतून जावं लागेल का काय? हो, म्हणजे हे म्हणजे असं आहे की म्हणजे थोडं चित्र बदलते. मला इंटरव्ह्यू मध्ये पण हा प्रश्न विचारलेला की काय चित्र आहे आधीचं आणि आत्ताचं. तर नवीन तंत्रज्ञान येते, त्यानंतर त्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आम्ही सक्षमपणे काम करू शकतो हे आता कळायला लागले. पण तरी सुद्धा सुरुवातीचा अप्रोच, म्हणजे मी रेल्वेमध्ये असताना किंवा बँकेत पण प्रवेश करताना असा अप्रोच असतोच की हे म्हणजे आपल्यावर ओझं म्हणून आलेत किंवा सरकारची जावई किंवा अशा शब्दात म्हटणं किंवा असं तो अप्रोच होता आणि आहे. फक्त म्हणजे मी एकटाच नाही की असे हजारो माझ्यासारखे आहेत व्यक्ती की ते लढतायत या भारतभर सगळे आणि ते सिद्ध करून दाखवतात की आम्ही म्हणजे तुमच्यावर ओझं नाहीये तर आम्ही ऍसेट आहोत, हे करणारे लोक आहेत. मित्रांनो, तुम्ही पाहिलं असेल, आम्ही अभ्यास करत असताना आपण सांगत असणारी घराणी
आणि प्रत्यक्ष सुजितला ऐकल्यानंतर कोणत्या परिस्थितीला सामोरे जावं लागतं, परीक्षा पास झाल्यानंतरही तुम्हाला पोस्टिंग देताना किती अडचणींना सामोरे तो गेलेला आहे. त्यामुळं एक गोष्ट आपल्या लक्षात येते की तुमचे अडचणी कितीही असतील, त्या अडचणींवर तुम्हालाच मात करावी लागेल, मार्ग तुम्हालाच शोधावे लागतील, जे मार्ग सुजितने स्वतः निवडलेले आहेत. आणि सुजित हा महाराष्ट्रातल्या सगळ्या स्पर्धा परीक्षेतल्या विद्यार्थ्यांसाठी, मी तर किंबहुना म्हणेल की स्पर्धा परीक्षा हे क्षेत्र तर छोटंच होईल, तुम्ही ज्या ज्या क्षेत्रात काम करता त्या क्षेत्रामध्ये एक आदर्शवत उदाहरण म्हणून सुजित आहे. सुजित, तू इन्स्पायर टॉकला वेळ दिला त्याबद्दल तुझं मनापासून धन्यवाद. थँक्यू सर.